मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या ठिकाणी आपण ही 3000 इंग्लिश शब्दांची सिरीज चालू केलेली आहे। तसंच मित्रांनो, लगेच तुम्हाला 3000 वर्ब याच्यावरती पण अशाच प्रकारे एक सिरीज भेटणार आहे, जेणेकरून तुमचा शब्दसाठा हा परिपूर्ण होईल। तसंच बघा मित्रांनो, 6 महिन्याचा स्पोकन इंग्लिश कोर्स म्हणजे 180 व्हिडिओज आपण स्पोकन इंग्लिश वरती बनवणार आहोत। मित्रांनो, आतापर्यंत आपण 3 व्हिडिओज बनवलेले आहेत त्याच्यावरती, आणि ते असे लाईव्ह येऊन बनवलेले आहेत कॅमेरा समोर। तर आता जे पुढचे व्हिडिओज आहेत ते अशा प्रकारे म्हणजे ह्या डिस्प्लेवरतीच आपण बनवण्याचा प्रयत्न करू, आणि अशा पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करणार आहे की तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये। अगदी बारकाईने आपण त्या ठिकाणी जे आपण वाक्य बोलतो, जे आपण वाक्य ऐकतो किंवा जे लिहिलेलं पाहतो त्या वाक्याच्या प्रकाराला व्यवस्थितपणे कशा प्रकारे ट्रान्सलेट करायचं, एक एक वाक्य आपण सविस्तरपणे त्या ठिकाणी शिकणार आहे। तर मित्रांनो बघा, तुम्ही जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। साईडला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत राहतील। बघा मित्रांनो, आतापर्यंत आपण 350 शब्द पाहिलेले आहेत। तुम्हाला जर ते पाहायचे असतील तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावा, त्या ठिकाणी तुम्हाला ते दिसतील। बघा मित्रांनो, आजचा आपला 8वा व्हिडिओ आहे आणि पहिला शब्द तुमच्या समोर आहे 351 नंबरचा वांग। याला इंग्लिशमध्ये आपण ब्रिंजल किंवा एग प्लांट असं म्हणतो। बघा, वांग याला काय म्हटलं जातं? ब्रिंजल किंवा एग प्लांट, लक्षात ठेवा। पुढे बघा, पुढचा शब्द आहे कोथिंबीर, ज्याला कोरिएंडर असं म्हटलं जातं। कोथिंबीर ज्याला काय म्हटलं जातं? कोरिएंडर। पुढे बघा, पुढचा शब्द आहे पुदिना, ज्याला मिंट असं म्हटलं जातं। काय म्हटलं जातं? मिंट म्हणजेच पुदिना। पुढचा शब्द आहे बघा लिंबू, म्हणजे लेमन। लिंबू म्हणजेच काय? लेमन। पुढे आहे आंबा, म्हणजे मँगो। आंबा म्हणजे काय? मँगो। पुढे आहे बघा केळी, म्हणजेच बनाना। केळी म्हणजेच काय? बनाना। पुढे आहे बघा सफरचंद, ज्याला ॲपल असं म्हणतो। सफरचंद ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? ॲपल। पुढचा शब्द आहे बघा संत्री, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ऑरेंज असं म्हणतो। संत्री ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? ऑरेंज। पुढचा शब्द आहे बघा द्राक्ष, ज्याला इंग्लिशमध्ये ग्रेप्स असं म्हणतो। द्राक्ष काय म्हणतो त्याला? ग्रेप्स। पुढे आहे बघा नारळ, ज्याला इंग्लिशमध्ये आपण कोकोनट असं म्हणतो। नारळ याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये? कोकोनट। पुढचा शब्द आहे बघा सुपारी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण बीटल नट म्हणतो। बघा सुपारी, त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? बीटल नट। पुढचा शब्द आहे पान, ज्याला इंग्लिशमध्ये आपण लीफ किंवा बीटल लीफ असं म्हणतो। बघा पान, त्याला काय म्हणतो? लीफ किंवा बीटल लीफ। पुढचा शब्द आहे तंबाखू, ज्याला इंग्लिशमध्ये टोबॅको असं म्हणतो आपण। बघा तंबाखू ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? टोबॅको। तर बघा, एक जनरल नॉलेजचा प्रश्न आहे की तंबाखू हे जे पीक आहे हे भारतामध्ये कोण घेऊन आले होते? इंग्रज, डच, फ्रेंच कोण घेऊन आले होते? हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर माहीत असेल तर। जनरल नॉलेजचा प्रश्न आहे। पुढे बघा, पुढचा शब्द आहे धान्य, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ग्रेन किंवा सिरियल असं म्हणतो। बघा स्पेलिंग लक्षात ठेवा, सी वरून आहे, ठीक आहे। धान्य त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ग्रेन किंवा सिरियल। पुढे बघा, पुढचा शब्द आहे रोप, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सॅपलिंग किंवा प्लांट असं म्हणतो। रोप त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? सॅपलिंग किंवा प्लांट। प्लांट म्हणजे झाडे लावणे असं पण होतं बघा, एक वर्ब म्हणून सुद्धा घेतलं जातं, पण या ठिकाणी लक्षात ठेवा प्लांट म्हणजे रोप आणि किंवा त्याला आपण सॅपलिंग असं पण म्हणतो। पुढचा शब्द आहे बघा बी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण सीड म्हणतो। बी याला काय म्हटलं जातं? सीड। पुढे आहे मूळ, ज्याला इंग्लिशमध्ये रूट असं म्हणतो आपण। मूळ ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? रूट, झाडाचं मूळ, ठीक आहे। पुढे आहे फांदी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ब्रँच असं म्हणतो। फांदी याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? ब्रँच। शब्द आहे खोड, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ट्रंक असं म्हणतो। खोड याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? ट्रंक, ठीक आहे। हे बघा झाड आहे, तर या ठिकाणी हे जे मुळे आहेत त्याला रूट्स असं म्हणणार आपण। ह्या खोडाला काय म्हणणार? ट्रंक, आणि याच्या ज्या फांद्या आहेत याला आपण काय म्हणतात? काय म्हणणार? ब्रँचेस, हे लक्षात ठेवा। पुढे बघा, पुढचा शब्द आहे काटे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण थॉर्न्स किंवा स्पाइक्स असं म्हणणार। काटे त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? थॉर्न्स किंवा स्पाइक्स, लक्षात ठेवा। पुढे बघा, पुढचा शब्द आहे शिकार, ज्याला इंग्लिशमध्ये आपण हंटिंग किंवा प्रे असं म्हणतो। शिकार त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? हंटिंग किंवा प्रे। बघा मागे एक आपण शब्द पाहिला होता PRAY, प्रे।
हे प्रे म्हणजे प्रार्थना करणे, ठीक आहे. प्रे म्हणजे काय, प्रार्थना करणे. स्पेलिंग लक्षात ठेवा. या ठिकाणी PREY आहे. प्रे म्हणजे शिकार, ठीक. पुढे बघा पुढचा शब्द आहे साप, ज्याला स्नेक असं म्हटलं जातं. साप त्याला काय म्हटलं जातं, स्नेक. पुढे आहे विंचू, ज्याला स्कॉर्पियन असं म्हणतो आपण. विंचू त्याला काय म्हणतो, स्कॉर्पियन. पुढचा शब्द आहे बेडूक, ज्याला आपण फ्रॉग असं म्हणतो. बेडूक त्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये, फ्रॉग. पुढे आहे मासा, ज्याला इंग्लिशमध्ये फिश असं म्हटलं जातं. मासा त्याला काय म्हटलं जातं, फिश. पुढे आहे बघा मासेमारी, ज्याला इंग्लिशमध्ये फिशिंग असं म्हणतो आपण. मासेमारी इंग्लिशमध्ये काय म्हणतो, फिशिंग. पुढे आहे जाळे, त्याला इंग्लिशमध्ये आपण नेट म्हणतो किंवा वेब सुद्धा म्हणतो. बघा जी मकडी असते, मकडी त्याचं जाळं म्हणजे वेब, ठीक आहे. आणि हे जाळं. पुढे बघा पुढचा शब्द आहे दोरी, म्हणजे रोप किंवा स्ट्रिंग. दोरी त्याला काय म्हटलं जातं, रोप किंवा स्ट्रिंग. पुढचा शब्द आहे बघा तार, ज्याला इंग्लिशमध्ये आपण वायर किंवा टेलिग्रॅम असं म्हणतो. तार त्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये, वायर किंवा टेलिग्रॅम. पुढचा शब्द आहे बघा खिळा, ज्याला इंग्लिशमध्ये आपण नेल असं म्हणतो. खिळा त्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये, नेल. पुढचा शब्द आहे हातोडा, ज्याला इंग्लिशमध्ये आपण हॅमर असं म्हणतो. हातोडा त्याला काय म्हणतो, हॅमर. पुढचा शब्द आहे बघा करवत, ज्याला इंग्लिशमध्ये आपण सॉ असं म्हणतो. करवत त्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये, सॉ. पुढचा शब्द आहे पेचकस, त्याला स्क्रू ड्रायव्हर असं म्हटलं जातं. बघा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे की स्क्रू ड्रायव्हरला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, तर स्क्रू ड्रायव्हरला मराठीमध्ये पेचकस असं म्हटलं जातं. आपण त्याला इंग्लिश शब्द वापरतो स्क्रू ड्रायव्हर, ठीक आहे. मराठी शब्द लक्षात ठेवा, पेचकस स्क्रू ड्रायव्हरला म्हणतो आपण. पुढचा शब्द आहे यंत्र, ज्याला इंग्लिशमध्ये मशीन किंवा इन्स्ट्रुमेंट असं म्हणतो. यंत्र त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, मशीन किंवा इन्स्ट्रुमेंट. पुढचा शब्द आहे बघा ऊर्जा, ज्याला इंग्लिशमध्ये आपण एनर्जी किंवा पॉवर असं म्हणतो. ऊर्जा त्याला इंग्लिशमध्ये आपण एनर्जी किंवा पॉवर असं म्हणतो. पुढे बघा पुढचा शब्द आहे वीज, ज्याला इंग्लिशमध्ये आपण इलेक्ट्रिसिटी किंवा लाइटनिंग असं म्हणतो. बघा वीज ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, इलेक्ट्रिसिटी किंवा लाइटनिंग. दोन्ही शब्द लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा शब्द आहे जनरेटर, ज्याला इंग्लिशमध्ये आपण जनरेटर असं म्हणतो. जनरेटर त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, जनरेटर. बघा पुढचा शब्द आहे बॅटरी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण बॅटरी असं म्हणतो. बॅटरी ज्याला इंग्लिशमध्ये सुद्धा आपण बॅटरी असं म्हणतो. शब्द आहे बटन, ज्याला इंग्लिशमध्ये आपण बटन किंवा स्विच असं म्हणतो. बटन त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, बटन किंवा स्विच. पुढचा शब्द आहे गिअर, ज्याला इंग्लिशमध्ये आपण गिअर असं म्हणतो. गिअर त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, गिअर. बघा पुढचा शब्द आहे ब्रेक, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ब्रेक असंच म्हणतो. बघा ब्रेक इंग्लिशमध्ये सुद्धा काय म्हणतो त्याला, ब्रेक. पुढचा शब्द आहे बघा टायर, ज्याला इंग्लिशमध्ये सुद्धा टायर म्हटलं जातं, ठीक आहे. स्पेलिंग लक्षात ठेवा. टायर त्याला काय म्हटलं जातं, टायर. इंधन, ज्याला इंग्लिशमध्ये आपण फ्युअल असं म्हणतो. इंधन इंग्लिशमध्ये काय म्हणतो त्याला, फ्युअल. पुढे आहे बघा गॅरेज, ज्याला इंग्लिशमध्ये पण गॅरेज असं म्हटलं जातं. गॅरेज काय म्हटलं जातं, गॅरेज. पुढे आहे बघा मेकॅनिक, ज्याला इंग्लिशमध्ये पण आपण मेकॅनिक असं म्हणतो. मेकॅनिक, मेकॅनिक, ठीक आहे. इंग्लिश शब्दच वापरतो आपण बऱ्यापैकी, त्यामुळे इंग्लिश शब्दाला आपण इंग्लिश शब्दच घेतले आहेत. पुढे बघा पुढचा शब्द आहे कामगार, ज्याला आपण वर्कर किंवा लेबरर असं म्हणतो. बघा कामगार त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, वर्कर किंवा लेबरर. पुढचा शब्द आहे इमारत, ज्याला इंग्लिशमध्ये आपण बिल्डिंग किंवा स्ट्रक्चर असं म्हणतो. इमारत ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, बिल्डिंग किंवा स्ट्रक्चर. पुढचा शब्द आहे बघा बांधकाम, ज्याला इंग्लिशमध्ये आपण कन्स्ट्रक्शन किंवा बिल्डिंग वर्क असं म्हणतो. बघा बांधकाम त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, कन्स्ट्रक्शन किंवा बिल्डिंग वर्क. दोन्ही शब्द लक्षात ठेवा. पुढे बघा मित्रांनो पुढचा शब्द आहे जागा, ज्याला इंग्लिशमध्ये आपण प्लेस किंवा स्पेस किंवा लँड असं म्हणतो. बघा जागा काय म्हटलं जातं, प्लेस, स्पेस किंवा लँड. तिन्ही शब्द लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा शब्द आहे घर मालक, ज्याला इंग्लिशमध्ये लँड लॉर्ड किंवा हाऊस ओनर असं म्हणतो आपण. घर मालक त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, लँड लॉर्ड किंवा हाऊस ओनर. तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आपण पार्ट 8वा कंप्लीट केलाय, म्हणजेच 400 शब्द आपण आतापर्यंत पूर्ण केलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.